हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. आज माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचं दुःखद निधन झालं. राज्याचे माजी मंत्री, आदिवासी समाजाचे नेते, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं वयाच्या 83व्या वर्षी नाशिक या ठिकाणी आज सायंकाळी 6:30 वाजता दुःखद निधन झालंय. गेली 1.5 महिन्यांपासून ते ब्रेन स्ट्रोकमुळे आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या 7 डिसेंबरला दुपारी 4 वाजता राजूर या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राजूरच्या काशीनाथ पिचड या प्राथमिक शिक्षकाच्या घरात त्यांचा जन्म झाला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात उच्च शिक्षण घेऊन मधुकरराव पिचड हे तालुक्याच्या राजकारणात आले. मधुकरराव पिचड यांची 1972ला अकोले जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली. 1972 ते 1980 या काळामध्ये ते पंचायत समितीचे सभापती होते. 1980 ते 2009 असे सलग 7 वेळा ते आमदार झाले. विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी कार्यकाळात पार पाडली. मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आदिवासी विकास, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण, प्रवास विकास, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय अशा विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली. 1995 ते 1999 या काळात त्यांनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य ते प्रदेशाध्यक्ष ते राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून पिचड यांनी धुरा सांभाळली होती. मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर भाजपा असा राहिला. मधुकरराव पिचड यांनी 1976 मध्ये अमृतसागर दूध सहकारी संघाची स्थापना केली, तर 1993 मध्ये अगस्ती सहकारी साखर कारखाना स्थापन केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1980च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून ते निवडून आले आणि 1985 पर्यंत काम केलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1985च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आणि 1990 पर्यंत काम केलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1990च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. तर 25 जून 1991 रोजी आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचं नामांकन झालं आणि सुधाकरराव नाईक मंत्रालयात 3 नोव्हेंबर 1992 पर्यंत काम केलं. 6 मार्च 1993 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, दुग्धविकास मंत्रालय, प्रवास विकास मंत्रालय आणि पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचं नामांकन झालं. त्यांनी 14 मार्च 1995 पर्यंत तिथं काम केलं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून 1995च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा ते विजयी झाले. 27 ऑक्टोबर 1999 रोजी तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांचं नामांकन झालं आणि 16 जानेवारी 2003 पर्यंत त्यांनी कामकाज पाहिलं. 1999च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढले आणि सलग 5व्यांदा ते निवडून आले. तर 2004ला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि सलग 6व्यांदा ते विधानसभेत गेले. 2009 मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि सलग 7व्यांदा ते विजयी झाले. सलग 7 वेळा मधुकरराव पिचड हे विधानसभेत निवडून गेले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली. राजकारणातील एक सुसंस्कृत नेता, जाणकार व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ नेते अशी त्यांची ओळख राहिली. 11 जून 2013 रोजी आदिवासी विकास मंत्रालय, भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालयासाठी कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रालयात 26 सप्टेंबर 2014 पर्यंत काम केलं. 1980 ते 2014 असा यशस्वी कार्यकाळ माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा राजकारणात राहिला. आज उपचारादरम्यान नाशिक या ठिकाणी खाजगी रुग्णालयात त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या या निधनामुळं अकोले आणि संगमनेर तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. उद्या राजूर या ठिकाणी सायंकाळी 4 वाजता माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
अशा या पाणीदार नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. विलास तुपे, सी न्यूज मराठी, राजूर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.